पत्नी रील स्टार होती. इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याची तिला आवड होती. काही दिवसांनी तिचं लग्नसुद्धा झालं, परंतु ती आपल्या नवऱ्याला सतत म्हणायची की तुम्ही मला शोभत नाही, तुम्ही माझ्यासाठी पात्र नाही, तुमचा रंग काळा आहे, अशा प्रकारचं भाष्य ती करत होती. आणि त्यानंतर एके दिवशी तिच्या घरात दरोडा पडला आणि दरोड्यात अक्षरशः तिच्या पतीचा खून करण्यात आला असं ती सांगत होती. परंतु हे सर्व काही खोटं होतं. बायकोनेच अशा प्रकारचं कृत्य केलेले आहे की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. तिच्या घरात दरोडा पडल्यानंतर ती काय म्हणत होती या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. फिर उन्होंने बोला जो हम ले दो नहीं तो मार डालेंगे. इन्होंने हाथ पैर मारे और मेरे को घसीट के उधर ले गए. ये वाली अलमारी उन्होंने ढूंढी, नहीं मिला. मैंने बोला मैं सब दे दूंगी, हमको छोड़ दो. मेरा सामान मैंने सब निकाल के दे दिया. कब की बात है? ये मेरे को आधा घंटा हो गया चिल्लाते चिल्लाते. मेरा एक जन मेरे मुंह के पास बैठा था, हाथ और पैर पीछे बांध रखे थे, पूरा कपड़े फाड़े थे. चिल्लाने की कोशिश करी तो बोला तेरे पति को मार देंगे. कितने जन थे? ये मेरे को दो दिखे थे, बाकी इधर भी और थे. तर हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण बघूयात. धार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. सुरुवातीला दरोड्याचा प्रयत्न वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एका थंड डोक्याने रचलेला हत्येचा कट असल्याचे उघड झालेले आहे. गोंदीखेडा गावात घडलेली ही घटना असून प्रियंका नावाच्या महिलेने सुरुवातीला दावा केला होता की रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला आणि पती कृष्णदेवची हत्या करून पळ काढला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घर विस्कळीत अवस्थेत आणि प्रियंका रडताना आढळली. मात्र तपासादरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळल्या. ज्या प्रकारे ती रडत होती ते सर्व काही खोटं होतं. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असं समोर आलं की कृष्णदेव आणि प्रियंका यांच्या वैवाहिक नात्यात गेल्या काही काळापासून मोठा तणाव होता. पीडित कुटुंबियांच्या विधानानुसार प्रियंका आपल्या पतीला त्याच्या रंगावरून नेहमी टोमणे मारत होती. तू काळा आहेस आणि मी अधिक चांगल्या पुरुषासाठी पात्र आहे असे म्हणत ती वारंवार त्याच्याशी भांडण करत असे आणि काही प्रसंगी तिने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती. तपासात पुढे असे निष्पन्न झाले की प्रियंकाचे 2020 पासून कमलेश नावाच्या व्यक्तीशी प्रेम संबंध होते. या दोघांनी मिळून देवकृष्णचा काटा काढण्याचे ठरवले आणि हत्येला दरोड्याचे स्वरूप देण्याचा कट रचला. या हत्येचा कट पूर्ण करण्यासाठी कमलेशने सुरेंद्र नावाच्या एका साथीदाराला सोबत घेतले आणि चक्क या कामासाठी सुमारे 1 लाख रुपयांची सुपारी ठरवण्यात आली होती. ठरलेल्या योजनेनुसार देवकृष्ण गाढ झोपेत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे प्रतिकाराची कोणतीही संधी न मिळता त्याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी दरोड्याचा बनाव रचला, ज्यामध्ये घरातील वस्तू इतर सर्वत्र फेकण्यात आल्या आणि प्रियंकाचे हातपाय बांधले गेले. त्यानंतर प्रियंकाने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना लक्ष वेधले आणि जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. घटनेनंतर अवघ्या 36 तासांच्या आत धार पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी प्रियंका आणि कमलेश या दोघांना अटक केली. तिसरा आरोपी सुरेंद्र याचा शोध सुरू आहे. धारचे पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी सांगितले की तपासाची दिशाभूल करण्यासाठी हा दरोड्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतु तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून पत्नी आणि तिच्या साथीदाराचा सहभाग असलेला एक नियोजित कट असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. सोशल मीडियाचा वापर किती धोकादायक ठरू शकतो हे आज या घटनेवरून तुम्हाला समजलं असेल. चक्क आपल्याच पतीला तू चक्क काळा आहे असं म्हणत 1 लाख रुपये सुपारी देऊन अक्षरशः त्याचाच काटा काढलेला आहे. आणि त्यानंतर कसा बनाव रचला होता ते व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.